नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाच्या भरात वाहतूक नियम धाब्यावर बसवून स्वतःच्या व लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दट्ट्या दिलाय। 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत कल्याण वाहतूक विभागाने कल्याण डोंबिवली शहरात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांसह विना हेल्मेट, विना परवाना, ट्रिपल सीट, रॅश ड्रायव्हिंग आदी प्रकरणी तब्बल 5,880 वाहन चालकांवर कारवाई करत सुमारे 54,79,000चा दंड आकारलाय। 31च्या पार्श्वभूमीवर कल्याण वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे। 26 डिसेंबर पासून ही कारवाई सुरू करण्यात आली। 31 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत ही कारवाई करण्यात आली। यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांसह विना हेल्मेट, ट्रिपल सीट, विना परवाना असा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात करण्यात आली। कल्याण आणि डोंबिवली शहरातून तब्बल 5,880 जणांच्या विरोधात ही कारवाई करून 54,79,750 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। काही अनुचित प्रकार घडू नये ही तपासणी मोहीम पोलिसांनी हाती घेतली होती। कल्याण विभागामध्ये 31च्या दृष्टीने दिनांक 26 पासून ते अगदी 1 तारखेच्या पहाटेपर्यंत आम्ही हा ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता। माननीय आयुक्त सर ठाणे शहर आणि माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक यांच्या आदेशाने आम्ही हा 5 ते 6 दिवस हा ड्राईव्ह घेतोय, जेणेकरून नागरिकांना आनंदात त्यांचा जो 31 आहे हा उत्साहात साजरा करता येईल आणि वाहनांचे नियम तोडतील त्यांच्यावर कारवाई करता येईल। तर आम्ही 26 ते 31 तारखेपर्यंत आणि 1 तारखेच्या पहाटेपर्यंत आम्ही ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कल्याण विभागामध्ये 74 केसेस केलेत आहेत आणि 1623 हे अदर केसेस केले आहेत। त्याच्यामध्ये विदाऊट सीट बेल्ट, हेल्मेट न घालणे, विदाऊट हेल्मेट, त्यानंतर विदाऊट लायसन्स, एक्सेस पॅसेंजर अशाचे आम्ही केसेस केलेले आहेत। त्यानंतर कल्याण विभागामध्ये ज्याच्यामध्ये कल्याण, कोळशेवाडी आणि डोंबिवली असे तिन्ही विभाग आमचे उपविभाग येतात वाहतुकीचे, आणि त्याच्यामध्ये एकूण आमची कारवाई ड्रंक अँड ड्राईव्हची झालेले 187 आणि अदरच्या आम्ही ज्या केसेस केले आहेत त्या हेडखाली त्या आम्ही 5,880 केसेस केलेले आहेत। त्याच्यामध्ये आम्ही टोटल दंड जो आहे तो 54,79,650 दंड आम्ही त्या जे वाहनांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना आकारलेला आहे। तर ही आम्ही कारवाई जेणेकरून जनतेला आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा करता यावेळी आम्ही मोहीम आखली होती। सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि त्यांनी वाहनांच्या नियमांचं पालन करावं असं मी त्यांना आवाहन करतो।